Hello students. In the last video we learned about simple present tense, means what is simple present tense, what is the construction of the sentences in it. आपण मागच्या व्हिडिओमध्ये साधा वर्तमान काळ म्हणजे काय आणि त्याची सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कशी असते ते शिकलो. In today's video we are going to learn the uses of simple present tense. Let us see how we can use it. The first use is to show the habits and routines. The second use is to show the permanent situation. The third use is about facts, means telling about facts. The fourth is state, means to show state. Here we use the verbs that indicates state. विद्यार्थी मित्रांनो, आपण बरेचदा चुकतो ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस. त्या चुका टाळण्यासाठी क्रियापदांचा उपयोग कसा करायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स कसा करायचा, या गोष्टींमध्ये त्याचा वापर कसा करायचा, हॅबिट्स सांगण्यामध्ये, रुटीन्समध्ये, फॅक्ट्समध्ये, स्टेटमध्ये, त्याचबरोबर परमनंट सिच्युएशन सांगताना त्याचा उपयोग कसा करायचा हे आज आपण शिकणार आहोत. सो लेट अस सी how we can use simple present tense to show or indicate habits and routines. I drink milk every day. मी दररोज दूध पितो किंवा पिते. आता या ठिकाणी जे हायलाइटेड वर्ड्स आहे, इस्पेशली इन रेड कलर, लाल रंगांमध्ये, त्या शब्दांमधून आपण ज्या गोष्टी दैनंदिन करतो, जो आपला दैनंदिन जीवनाचा भाग बनलेला आहे ते आपण सांगत असतो. आता हॅबिट्स म्हणजे सवय आणि रुटीन्स म्हणजे जे काम आपण दैनंदिन करतो ते. आय ड्रिंक मिल्क एव्हरी डे. मी दररोज दूध पितो किंवा पिते. आय गो टू टेम्पल ऑन मंडे. मी मंगळवारी मंदिरात जातो किंवा जाते. शी इट्स कर्ड एव्हरी डे. ती दररोज दही खाते. वी गो फॉर वॉक एव्हरी इव्हिनिंग. दररोज संध्याकाळी आम्ही फिरायला जातो. मनीषा विजिट्स हर पॅरेंट्स वन्स इन अ वीक. आठवड्यातून एकदा मनीषा तिच्या पालकांना भेटते. दे डोनेट मनी फॉर ऑर्फन्स एव्हरी इयर. दरवर्षी ते अनाथांना पैसा दान करतात. आता या सर्व वाक्यांमध्ये एव्हरी, ऑन, वन्स ही जी शब्द आहेत ते शब्द आपल्याला आपण दैनंदिन जीवनात काय करतो किंवा आपल्या सवयीचा भाग काय आहेत ते सांगण्यासाठी वापरले आहेत. मीन्स व्हॉट वी डू एव्हरी डे ऑर व्हॉट बिकम्स अ पार्ट ऑफ अवर हॅबिट आर इंडिकेटेड इन दीज सेंटेन्सेस. या सर्व वाक्यांमध्ये अशाच गोष्टी सांगितलेल्या आहे की ज्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे किंवा आपल्या सवयींचा भाग आहे, जे आपण नेहमी करतो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. शी हेल्प्स हर टीचर एव्हरी डे. हिअर ऑल्सो इट इज हर हॅबिट ऑर रुटीन टू हेल्प हर टीचर. द नेक्स्ट इज परमनंट सिच्युएशन्स. द एक्झाम्पल्स आर हिअर. My brother lives in London. Miss Agnes speaks English. I work as a teacher. Now here I can't say I am working as a teacher. It is a permanent thing and so I use I work as a teacher. If I say I am working as a teacher, the tense will be different. It will be present continuous tense and if I want to explain it correctly, then I have to use work as a verb here. My aunt works as a nurse. Now all these highlighted verbs indicate permanent situation in simple present tense. हे सर्व जे हायलाइट केलेले क्रियापद आहेत ते या ठिकाणी परमनंट सिच्युएशन आपल्याला सांगत आहेत. The next example is he works in Navy. The next is facts. Now what is facts?
फॅक्ट्स मीन्स वास्तव, जे त्रिलोकबाधित सत्य आहे, वैश्विक सत्य आहे, ज्या घटना आपण बदलवू शकत नाही, गणितीय संकल्पना, वैज्ञानिक संकल्पना ज्या आहेत, ज्या आपण चेंज करू शकत नाही, त्या सुद्धा आपण यामध्ये सांगतो. फॉर एक्झाम्पल, वॉटर फ्रीजेस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. पाणी 0 डिग्री सेल्सिअसवर गोठतं. हे त्रिलोकबाधित सत्य आहे, आपण ते बदलवू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला ते कायम साध्या वर्तमान काळात लिहायचं आहे. जर आपण त्या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूप न घेता पास्ट टेन्स घेतला तर ते आधी गोठत होतं आणि आता 0 डिग्रीवर गोठत नाही असा त्याचा अर्थ होईल. द स्काय इज ब्ल्यू. आकाश निळं आहे. काल सुद्धा निळं होतं, आजही निळं आहे आणि भविष्यात सुद्धा ते तसंच राहणार आहे. इट इज अ फॅक्ट. ते वास्तव आहे, त्रिलोकबाधित वास्तव आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरत आहोत. द नेक्स्ट इज द सन रायझेस इन द ईस्ट. नाउ yesterday also the sun used to rise in the east. Today also it has risen in the east and tomorrow it will also rise in the east. सूर्य हा कालही पूर्वेलाच उगवत होता, आजही पूर्वेलाच उगवलेला आहे आणि उद्या सुद्धा. Means this is also a fact. And so we have to use simple present tense here. Birds fly. 2 plus 2 are 4. Humanity makes men glorious. The earth is round. Now all these sentences tells us the universal truths, the scientific truths. आता या ठिकाणी आपल्याला जी सर्व उदाहरणं दिली आहेत, ही सर्व उदाहरणं आपल्याला वैश्विक सत्य सांगतात, त्रिलोकबाधित सत्य सांगतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये गणिती सत्य सुद्धा सांगितलेलं आहे, नीतिमूल्य सांगितलेलं आहे, भौगोलिक सत्य सांगितलेलं आहे, जे बदलत नाही. जे काल होतं तेच आज आहे आणि तेच उद्या राहणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण अशा संबंधित बोलत असतो त्यावेळेस आपल्याला साधा वर्तमान काळ वापरायचा असतो. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर गोइंग टू टेल अ स्टोरी, the story is always in the past tense, but its moral is always in a present tense. जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो त्यावेळेस ती घडून गेलेली असते म्हणून आपण साधा भूतकाळ त्या ठिकाणी वापरतो, परंतु त्याच कथेचं मूल्य मात्र आपण, जे नीतिमूल्य असतं ते आपण मराठीतून सांगत असतो. सो रिमेंबर दॅट वी यूज simple present tense if we want to tell about facts. The next is unity is strength. It is also a moral of the story that we can tell. The next is state. We use simple present tense to tell about the state. For example, I want ice cream. Lata loves to sing bhajans. They hate boating. She thinks it's good for her family. He looks handsome in this attire. It smells like strawberries. I have 2 children. Now in these sentences, all the highlighted words, that is verbs, want, loves, hate, thinks, looks, smells, have, as well as has, indicate the state. Means these verbs indicate states. Maria loves to dance. Here loves is the verb that indicate state of mind. Rohan likes swimming. Here also likes indicates the state. Neha has storybooks to read. Has indicates what she possesses. तिच्याजवळ काय आहे ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. Thank you for watching this video and watch the next video to learn the next uses of simple present tense.